नागपुरात आणखी एका चिमुरडीचा मृत्यू. कफ सिरप प्यायल्यानं बालिका दगावल्याची प्राथमिक शंका. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा आढावा, पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार. मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयामध्ये सुनावणी. आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकेवर सरकारचं उत्तर अपेक्षित. मराठ्यांना एकाच वेळी 2 आरक्षण कशी? न्यायालयानं मागील सुनावणीत विचारला सवाल. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय. नितीश यांच्या समोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान. वाढतं वय आणि 20 वर्ष सत्ता असल्यानं जदयूसाठी निवडणूक जिकरीची. निलेश घायवळ विरोधात दुसरा गुन्हा दाखल. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्थानकामध्ये घायवळचा बनावट पासपोर्ट आणि बँक खात्याची चौकशी. मनसेला सोबत घेण्यावरून मवियामध्ये कुरबुरी. काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे संकेत. कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते. विठुरायाच्या पूजेचा वादही मिटला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी. विमानतळाची तयारी अंतिम टप्प्यात. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. नवा मोंढा मैदानातून आदिवासी मोर्चाला सुरुवात. बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध. हिंदूंच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही. वकिलांचा सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींनी ही घटनेवर व्यक्त केला निषेध.